श्री गुरुचरित्र अवतरणिका. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमो नमः. ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमरा एकदंता शूर्पकर्णा नमन माझे साष्टांगी. समस्त गणांचा नायक तुची विघ्नांचा अंतक. तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे. त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर. कवण जाणे तयाचा पार चरित्र कवणा न वर्णवे. श्री नृसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती. महिमा त्यांचा अति अद्भुती चहुराष्ट्री जाहला. ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी. कष्ट जसे अति गहनी सदा ध्यान श्री गुरुसी. निर्धार करुनी मानसी म्हणे पाहिन श्री गुरुसी. अथवा सांडीन देहासी जड स्वरूपे काय काज. कलियुगा माझी ख्याती श्री नृसिंह सरस्वती. भक्तासी सारथी कृपा सिंधू भक्ता दयाळू अनंता. त्रैमूर्ती जगन्नाथा दयानिधे. ऐसे नामांकित विवळिता त्वरित. सिद्धरूपे कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी. येताची सिद्धमुनी वंदित असे नामकरणी. मस्तक ठेवून चरणी ध्यानस्थ उभा ठाकला. जय जयाजी योगाधीशा अज्ञानतम निवासा. तू ज्योती प्रकाशा जगद्गुरु. तुझे दर्शनी निशेष गेले माझे दुरितादोष. तू तारक आम्हास म्हणून आलासी स्वामी या. नामधारक विनवी भावे म्हणे श्री गुरुचरित्र कथन करावे. पूर्ण दृष्टीने पहावे भक्तावरी स्वामी या. श्री गुरुचरित्र अनिविस्तार नित्य पाठी बहुदुस्तर. जीवन कलही सदा चूर ते नरकेवी तरती. कलियुगी आयुष्य असे थोडे त्यात जरा व्याधी नित्य जडे. उदरपूर्ती करिता धडपडे अहोरात्र. सिद्ध म्हणे नामधारका तुवा प्रश्न केला बहुनिका. परोपकार होईल लोका तुझे हा प्रश्न करोनी. श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका. जिचे नियोगे श्री गुरुभक्ता अखंड सुख संपत्ती लाभेल. प्रथमाध्यायी मंगलाचरण. मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ताप्रती जाहले. द्वितीयोध्यायी ब्रह्मोत्पत्ती. चारी युगांचे भाव कथिती. श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियले. नामधारक अमरजा संगमा. श्री गुरु नेतील आपुले धामा. अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयोध्यायी कथियला. चतुर्थोध्यायी अनुसूये प्रती. छळा वया त्रैमूर्ती येती. परितियेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे. त्रैमूर्ती जाणा तोची दत्त. सर्व विष्णुमय जगत. राहिले अत्रिगृही निश्चित श्री दत्तात्रेय. पुढे द्वापारांती जाहला कली. अज्ञान लोक ब्राह्मण ही कुले. आचारहीन होनी प्रबली वर्तती निशंक. यास्तव भक्तजन तारणार्थ अवतार धरी श्री गुरुनाथ. जैसे सगरा कारणे भगीरथ गंगा आणि भूमंडळी. पुढे पंचमी श्री दत्तात्रेय घरी. स्वये अवतार पिठापुरी. श्रीपाद वल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले. सहाव्यास लिंग घेऊनी रावण आता गोकर्णी. विघ्नेश्वरे विघ्न आणोनी स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात तयाप्रती गौतम सांगत. चांडाळी उद्धरली अकस्मात सातवाध्यायी वर्णती. गोकर्णी श्रीपाद यती राहिले 3 वर्षे गुप्ती. येथोनी श्री गुरु गिरी पर्वता येती. लोकानुग्रहा कारणे मासचार काढुनी तेथे. आले श्री गुरु संगमाते. दर्शन देती साधू भक्ता ते. पावले तया कुरवपुरी. महाक्षेत्र कुरवपूर. कृष्णा गंगा वाहे नीर. महिमा तेथील अपार. भूमंडळी दुर्लभ. माता पुत्र जीव देत होती. तयाप्रती श्री गुरु कथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती. ज्ञानी करीती अष्टमी. नवमाध्यायी रजकाप्रती. कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देऊ म्हणती पुढती. गुप्त जाहले कुरवपुरी. आश्विन वद्य द्वादशीशी नक्षत्र मृगराज परियेसी. श्री गुरु बसले निजानंदेसी. अदृश्य जाहले गंगेत. लौकिकी दिसती जाण कुरवपुरी असती आपण. श्रीपादराव निर्धार जाण. त्रैमूर्ती अवतरले. त्रैमूर्तीचा अवतार याचा कवणा नसे पार. निधान तीर्थ कुरवपुर वसे तेथे गुरुमूर्ती. पुढे अवतार असे होणे गुप्त असती याची कारणे. अनंत स्वरूपे नारायणे घेतली असती भक्त काजा. ऐसी श्रीपाद वल्लभ मूर्ती लौकिकी प्रगटली ख्याती. जाहला अवतार पुढती श्री नृसिंह सरस्वती विख्यात. माधव नामा करंजपुरी. अंबा नामे तयाची नारी. श्री नृसिंह सरस्वती नामे तियेची उदरी. एकादशी अवतरला.
द्वादशाध्यायी मातेप्रती आणिक ज्ञानक मुनिपुत्र देतो. काशी क्षेत्री जाऊ म्हणती यात्रेकरिता उत्तरेसी. नमन करुणी उभयतांसी निजरूप धरती वेगेसी. तो श्रीपाद वल्लभयती देखिले झाले उभयता. आनंदरूप निरोप घेऊनी आले वाराणसी भुवनी. वृद्ध कृष्ण सरस्वती पासोनी संन्यास दीक्षा घेतली. करुणी उत्तर यात्रा गुरु लंघिती दक्षिण पंथा. समस्त क्षेत्रे पावन करिता आले करंज नगरी. माता पितया ते करंजपुरी भेटोनी येती गोदातिरी. कुष्टी व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी. पुढे क्रूर यवना ते करुणी शासन. सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करोनी. 14व्या अध्यायी. पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्याप्रती. यात्रेसी दौडोनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु. षोडशी ब्राह्मणा गुरुभक्ती कथुनी दिधली ज्ञानशक्ती. श्री गुरु आले भिलवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध. भुवनेश्वरी समूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदोनी करी अर्पण. त्यासी श्री गुरूंनी विद्या देवोनी धन्य केला सप्तदशी. घेवडा उपटोनी दारिद्र्याचा कुंभ निघाला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरुचा अष्टदशाध्यायात. औदुंबराचे करुणी वर्णन योगिनीस देऊनी वरदान. गाणगापुरासा आपण 19 श्री गुरु गेले. स्त्रियेचा संबंध दवडुनी पुत्र दिदले तिजला 2. एक मरिता कथिती ज्ञान सिद्धरूपे 20व्यात. त्याची कथा 21. प्रेत आणिले औदुंबरापाशी. श्री गुरु येऊनी तेथे निशी. पुत्र उठविती कृपाळू. भिक्षा दारिद्र्या घरी येतो. त्याची वंध्या महिषा होती. 30 करुणी दुग्धवती. 22व्यात वर दिधला. 23व्यात श्री गुरुस राजा नेई गाणगापुरास. तेथे उद्धरती राक्षस. त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा. भेटी जाता त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा. विप्र लागे गुरुपाद्य पद्मा. श्री 24व्यात वर देती. मलेंछा पुढे वेद म्हणती. विप्र ते त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊन संगाती श्री गुरुपाशी आणला. 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना. त्यागा म्हणती वादकल्पना परिते उन्मत्त नायकिती. 27 आणवनी पतिता विप्रांसी वेदवाद करिता. कुठित करुनी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस तया केले. 28 तया पतिता धर्माधर्म सांगुनी कथा. पुनरपी देऊनी पतितावस्था गृहाप्रती दवडिला. 29 भस्मप्रवाह त्रिविक्रमा सांगती श्री गुरुराव. राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयाताची. 30 पती मरता तयाची स्त्री करी बहु आकांता. 30 श्री गुरु नाना कथा कथू शांत उपाहती. 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु. सहगमनी निघता सती श्री गुरु जाहली नमस्कारती. आशीर्वाद देऊनी तिचा पती. 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुक्कुट मर्दन दोघेजण. वैश्यवेश्येचे कथन करीते परस्पर. रुद्राध्याय महिमा वर्णन. 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन. नारद भेटले तयाते. 35 प्रसंगात कच देवे आणि कथा वर्तत. आणिक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे. 36 ब्राह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना. कंटाळुनी धरती श्री गुरुचरणा. त्यासी कर्ममार्ग सांगती. 37 नाना धर्म विप्रा सांगती ब्रह्मकर्म. प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तयाते. 38 भास्कर ब्राह्मण तिघापुरते शिजवी अन्न. जेविले बहुब्राह्मण आणिक गावचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंध्या होती. तीस दिधली पुत्रसंतती. 39व्या अध्यायी. नरहरी करवी शुष्क काष्ठा. अर्चवुनी दविडे त्याच्या कुष्ठा. शबरकथा शिष्यवरिष्ठा 40व्यात सांगती. 41 सायन देवा हस्ते घेती श्री गुरुसेवा. ईश्वर पार्वती संवाद बरवा. काशी यात्रा निरूपण. पुत्र कलत्रेसी सायन देव येऊनी करीत श्री गुरुस्तव. त्यास कथिती यात्रा भाव. वरही देती 42. 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत. तेची कथा सायन देवाप्रत सांगोनी व्रत करविती. 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दाऊनी क्षणेसी. शिवरात्र पुण्यकथा त्यासी निहमर्षणी रायाची कथियली. 45 कृष्ण ब्राह्मण आला तुळजापुराहून. त्याला करवुनी संगमी स्नान. कृष्णनासोनी ज्ञान देती. कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस. आपुला शिष्य करीती त्यास. 46व्या अध्यायी. 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जण.
तितुके रूपे धरून आपण गेले मठीही राहिले. 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापून टाकीती. शतगुणे पिकवणी पुढती आनंदविती सकळा ते. 49 अध्यायी. श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती. आणि काही तेथे सांगती. कुष्ठ दैवार्जित रत्नाबाईचे म्लेच्छाचा स्फोटक दवडती. भक्तिस्तव त्याचे नगरा जाती. पुढे श्री पर्वती भेटो म्हणती. 50 अध्यायी. 51-52 श्री गुरुमूर्ती देखोन्या क्षिती पापवृत्ती. उपद्रवातील नानायती म्हणून गुप्त रूपे राहावे. ऐसा करुणी निर्धार शिष्याशी सांगती श्री गुरुवर. आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुनी यात्रेसी. श्री गुरु सिद्ध झाले जावयासी. श्री पर्वत यात्रा उद्देसी. हा वृत्तांत नागरिक जनासी कळला परियसी तत्काळ. श्री गुरु समस्त जनाप्रती हास्यवदन करुनी बोलती. तुम्ही जन मानू नका खंती सांगतो ते करा भक्तिभावे. संगमी करोनिया स्नान पूजोनी अश्वत्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन मनकामना पूर्ण होतील. आम्ही असतो याची ग्रामी. स्नानपान करू अमरजा संगमी. गौप्य रूपे राहतो नियमी चिंता काही न करावी. ऐसे सांगोनी जनास सवेची पाहता झाले गुप्त. जन मन परम विस्मित जाहले पुनश्च देखिले. श्री मंद्रुपशाली वाहन 1380 येता जाण. श्री गुरु योजिते जाहले प्रयाण पर्वतयात्रे निमित्त. बहुधान्य संवत्सर माघमासी कृष्ण प्रतिपदा शुभ दिवशी. बृहस्पती होता सिंह राशीसी उत्तर दिशे सूर्यपई. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण. ऐसे शुभ मुहूर्ती आपण गंगा प्रवेश करीते झाले. किंचित वेळा अवधारी सुपुष्पे वाहता आली चारी. सायनदेव नंदी मी व नरहरी याही वाटून घेतली. ऐसिया परी नामधारका सिद्ध सांगती अवतरणिका. नेत्रोन्मिलन करुनी देखा ब्रह्मानंदी निमग्न होय. समाधी सुखे न बोले देह अणुमात्र न हाले. सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिष्याचे. देखोनी सिद्ध सुखावती देहावरी ये म्हणती. प्रेमभावे आलिंगिती तया शिष्योत्तमा. तू तरलासी भवसागरी राहिली ऐसा समाधिस्त जरी. ज्ञान राहील तुझे उदरी लोक तरती कैसे मग. या कारणे अंतःकरणी दृढता असावी श्री गुरुचरणी. बाह्य देहाची रहाटणी शास्त्राधारे करावी. ऐसी ही अवतरणिका तुझ कथिली कथांची खुण. इचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरत असे. ज्यास पुत्र पौत्री असे चाड त्यास कथा ही अति गोड. लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियसा. ऐसे शतक ज्याचे घरी नित्य वाचती प्रेम भरी. स्नायुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्रयुक्त. या अवतरणिकेचे करिता पठण तयासी होय श्री गुरुदर्शन. भूतप्रेतादी बाधा निरसन होऊन सौख्य लाभेल. कवी सरस्वती गंगाधरे रचिलसे श्री गुरुचरित्र विस्तारे. महाराष्ट्र जना परोपकारे बद्ध केले कल्पवरी. तीच प्रासादिक वाणी भक्तियुक्त अंतःकरणी. नित्य वाचण्या भाविकजनी पांडुरंगे प्रकाशिली. आपुले अर्जित आपणापाशी भोगीजे पुण्य पापाशी. निष्कृती न होता क्रियमाणासी गती नाही परियसा. सुखदुःखातीत क्रियामाण भोगिता चित्ती पाहिजे समाधान. ते गुरु वाचून साध्य न होय. या कारणे श्री गुरुचरित्रामृत नित्यपाठी असावे रत. श्री सद्गुरु कृपा होय खचित संदेह मनी न धरावा. इति श्री गुरुचरित्रामृत संपूर्णमस्तु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वत्यार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.